लाडकीच्या मनात शिंदेच मुख्यमंत्री। निवडणुकीच्या तोंडावर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। महायुतीत वादाची ठिणगी। महायुती सरकार 1 वर्षांची वाटचाल करत असताना तिन्ही पक्षातील मतभेद वारंवार समोर आलेत। पालिका निवडणुकीच्या तोंडावर तर मित्र पक्षातील धुसफूस भाजपचं टेन्शन वाढवणारी आहे। आता शिंदे सेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं ताजं वक्तव्य महायुतीत वादाची ठिणगी टाकणार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं गोऱ्हे म्हणाल्यात। पुण्यातील एका कार्यक्रमात शिंदेंच्या उपस्थितीत गोऱ्हे यांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी मिश्किल विधान केलंय। मी तर असं म्हणेन की लाखो बहिणींचे भाऊ आणि महाराष्ट्राचे खाटेड मिनिस्टर, कॉमन मॅन असे एकनाथजी शिंदे साहेब एक शब्द म्हणणार होते पण तो थांबवला मी। महिलांच्या मनातले मुख्यमंत्री अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की आमचे एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करत असतो। कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी ते मुख्यमंत्री असतात, कधी मी उपमुख्यमंत्री असतो, कधी ते उपमुख्यमंत्री असतात। त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्याच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना दिलं तर सेफ असतं, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली। महायुती सरकारला मोठं यश मिळालं। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला वर्गाची मतं मिळवण्यात यशस्वी झालेत। मोठा गाजावाजा झालेली ही योजना आता सरकारला डोईजड झालीय। काटेकोर निकष लावल्यानं पात्र लाभार्थ्यांची संख्याही घटत चालली आहे। मात्र पालिका निवडणुकीत या योजनेचं श्रेय घेण्याचा शिंदे सेनेचा प्रयत्न आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लाडकीचं मत देवाभाऊंच्या भाजपला जातं की शिंदेंच्या शिवसेनेला, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।